गुड मॉर्निंग मंडे. सामान वगैरे लोड करून आपली युनिकॉर्न पण तयार आहे. तर मंडे आता आपण आलेलो मॅप्रो गार्डनमध्ये. आपल्यासोबत आहे मी सर. तर मंडई आहेत मॅप्रोची खाकरा. मचारे मचारे. तर मंडई कसं काय परागनं आता पळवायला चालू केलं जोरात. झालं असं. गुड मॉर्निंग मंडे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिंग डेलीच्या नवीन ब्लॉगमध्ये. काल IBW पाचगणीचा इव्हेंट संपलेला आहे 2025चा. आत्ता आपण आपल्या हॉटेलमध्ये वरती चाललो नाश्ता करायला. जरा पेट पुरं करूया कारण की 11ला आपल्याला चेकआउट करायचं आहे. जसं की तुम्ही माझ्या बघताय पुरा काफीला तयारी करायला आहे. हां, आता आपली पण गाडी तयार आहे. म्हणजे सगळं सेटअप तर झालेलं आहे. बॅगमध्ये सगळं सामान वगैरे लोड करून आपली युनिकॉर्न पण तयार आहे. KTM ॲडव्हेंचर आहे आपल्यासोबत आणि इंटरसेप्टर पण आहे. सेटअप ॲज इट इज आपला जसा माईकचा वगैरे होता तसंच आहे. सो आता इथनं पहिला डेस्टिनेशन राहणार आहे. आपण मॅप्रो गार्डनला जाणार आहे. मॅप्रो गार्डनवरून बॅक टू कोल्हापूर आपण सगळा कॉन्वे जाणार आहे. सगळ्यांच्या सोबत यावेळेला राहण्याचा प्रयत्न करतो. बघूया कसं होतं सगळं. तर मंडळी जसं की तुम्ही बघू शकताय आपण चाललेलं आता बसमध्ये सोडून इव्हेंट कम्प्लीट झालेला आहे. आपण सगळे आता चाललो आहे ह्याला मॅप्रो गार्डनला. जिथे आपण बघायचं थोडंसं काय मॅप्रोचं चांगलं सुंदरसारखं तिथे घ्यायचं आणि साईड बॅक टू कोल्हापूर काय कळलं. तर मंडे आता आपण आलेलो मॅप्रो गार्डनमध्ये. आपल्यासोबत आहे मीर सर. नाही बघूया इथं मॅप्रोचे खूप मस्त प्रोडक्ट्स असतात. नॅचरल ऑर ओरिजिनल मेड. खूप व्हरायटी ऑफ ज्युसेस वेगवेगळ्या फ्लेवरचे वेगवेगळ्या यांच्याकडे अवेलेबल असतात. सर तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? एक नंबर. काय ट्राय करायचं इथं? आता इथं मॅप्रोमध्ये आपण सध्या तरी स्ट्रॉबेरी क्रीम डेफिनेटली ट्राय करायचं आहे. येस आणि इथलं चीज सँडविच इज व्हेरी गुड. येस. सो वी आर गोइंग टू ट्राय दॅट अँड सम ऑफ द सिरप्स. ओके. वॉटर बेस्ड सिरप्स. नेक्स्ट ट्राय देम. तर मंडळी हे आहेत मॅप्रोची खाकरा. चीज खाकरा मस्त लागला आहे बरोबर. हां, क्वालिटी इज गुड. लास्ट टाइम बाबाला एवढं आवडलेलं 3 पॅकेट घेऊन आले ते. खायच तर पुरं झालं. एक आहे मॅप्रोचे झेलीज सगळ्यात बेस्ट असतात. जो मोस्ट एव्हर तुम्हाला माहीत असलेला ब्रँड आहे बलेरो स्ट्रॉबेरी चॉकलेट. सो शेट मला काहीतरी बोला आता तुम्ही. मचारे बस है, इतना काफ़ी है. मॅप्रो इज द वन कंपनी दॅट आय नो की यांचे जे सगळे ज्युसेस आहेत यांच्यामध्ये तुम्हाला पल्प मिळतील विच एव्हर यू कॅन टेक. म्हणजे मँगो म्हणा, मँगो सिजनेबल असतो. हे बघा लेमन बार्ली वॉटर आहे ना, हे फक्त प्लेन वॉटर येतं. लेमन ज्यूस वगैरे हे म्हणा यांच्यामध्ये थोडाफार पल्प येतो. जिरा मसाला वगैरे प्रॉपर पल्पवाले प्रोडक्ट्स आहेत आणि क्वालिटी लागते ना. असं तुम्ही बघू शकता बघा तर पल्प जमा झालं आहे. दिस इज द क्वालिटी ऑफ मॅप्रो. अँड मॅप्रो गार्डन इज वन ऑफ द बेस्ट गार्डन्स वेअर यू कॅन गेट अ नॅचरल प्रोडक्ट्स एव्हरी काइंड ऑफ मीन्स जेलीज, ज्युसेस, चॉकलेट्स. तर मंडई कसं काय परत आपण आपल्या राईडला सुरुवात केलेली आहे. मॅप्रो गार्डन आपला बघून झाला मस्त जागा आहे. नॅचरल इन्ग्रेडियंट्सपासून बनलेले फ्रूट्सचे तुम्हाला जर ज्युसेस वगैरे कॅन्डीज वगैरे इफ यू आर अ फॅन ऑफ अ फलेरो चॉकलेट यू कॅन शुअरली विजिट देअर. मॅप्रो खरोखर खूप चांगली जागा आहे. आणि मेक युअर ओन चॉकलेट म्हणून तिथे एक ऑप्शन आहे. माझ्या फोनमध्ये चार्जिंग तेव्हा कमी होते म्हणून मी केली नाही. तिथे तुम्ही स्वतःच्या प्रेफरन्सेसप्रमाणे स्वीट डार्क चॉकलेट तुम्ही तयार करू शकता. इट इज अ गुड थिंग.
तर आपण परत आपल्या राईडला सुरुवात केली आहे. पराग आपल्याबरोबर समोर आहे. पराग आणि मी निघायला घेतलं आहे कारण की आता खूप वेळ झाला आहे. कोर मेंबर्स आणि अजून टीम मेंबर्स आहेत ते अजून पण मॅप्रो गार्डनच्या इथं आहेत. सो जास्त उशीर न करता मी आणि परागला पण कुठेतरी बाहेर जायचं वाटतं, म्हणजे आय थिंक त्याचं काहीतरी काम आहे वाटतं, तर तो पण जाऊया बोलला, आपण थांबायला नको. सो आम्ही दोघं पण आता निघालो आहे आमच्या डेस्टिनेशनकडे. स्वीट अँड साऊंड, सेफ अँड साऊंड. फक्त आता मध्ये एक सातारा जर मी क्रॉस केला, म्हणजे क्रॉस केल्यानंतर आहे ना 1-2 मिनटाचा ब्रेक घेईन आणि तिथं लगेज वगैरे जरासं परत एकदा टाईप करून नीट चेक करेन वगैरे सगळं नीट लावलं आहे काय, आणि मग तिथनं पुढं सातारा क्रॉस केल्यावरती पराग आणि मी बाय बाय बोलणार. किनी टोल नाक्याच्यापासून मला पुढं जायला लागणार. त्याला किनी टोल नाक्याच्या आधी लेफ्ट साईडला जाऊन तो त्या घराकडे वळणार आणि तिथनं आपण पार्ट्स होणार. सध्यासाठी तर आपण स्ट्रेट चाललेलो आहे आपल्या डेस्टिनेशनकडे. रायडर्स अजून पण जे कुठं बाहेर फिरायचं प्लॅन करत आहेत, बाहेर फिरायला जात वगैरे असतील ती, बाकीच्या अजून पब्लिक जी येते जाते, जी त्यांच्या बेसिक ठिकाणांवरून आलेली ती वगैरे सगळी पण निघायला आता चालू झालेले आहेत. सो आपण आपल्या होमटाऊनकडे जायला परत चालू करूया, विच इज कोल्हापूर. ऑल टाईम फेवरेट ब्रो. हां, 2 दिवस इतका एन्जॉय केला की खरोखर मला खरं वाटत नाही ही गोष्ट की बाबा इतपत एन्जॉय करू शकतो. आणि नेक्स्ट लेवल होतं, नेक्स्ट लेवल. तरी पण त्यातनं पण बऱ्याच लोकांचे रिव्ह्यूज थोडेसे वेगळे असू शकतात, कारण की ह्या वेळेला IBW पाचगणीमध्ये होतं. दरवर्षी गोवामध्ये असतं. जिल्हा परिषदच्या इलेक्शन्समुळं ते ह्यावर्षी शक्य झालं नाही गोव्यामध्ये करणं. सो आपण बघत राहूया. नेक्स्ट इयर परत IBW असणारच आहे, आपण पण तिथे 100% असणार आहे. व्हॉट एव्हर. सो आपण तिथला पण IBW एकदा बघून घेऊया. गोवाचा IBW म्हणतात की सगळ्यात बेस्ट असतो, सगळ्यात युनिक असतो. आपण पण काय नाही म्हणत नाही, आपण पण जायचं आहे. नेक्स्ट इयर नक्की गोव्याला जर IBW झालं, वी विल बी देअर. और आणि कुठं जरी झालं तरी पण आपण तिकडे असणार आहे. तरी बघत राहूया काय होतं आहे, नवीन वेगळं काय असं विशिष्ट होऊ शकतं का, ते आपण पण बघूया इथं. आता माझा टँक हाफ फुल आहे. मी जाताना मध्ये एकदा रिफिल करायचा विचार करतो आहे की बाबा आपण तिथं एकदा रिफिल करूया आणि मग पुढं निघूया. ट्रॅफिक जरासं जास्त आहे कारण की आता लोक परत जायला चालू झाले. त्यात आज संडे आहे. सो जी महाबळेश्वरच्या जवळ राहतात किंवा त्यांनी प्लॅन केला असेल की चला आपण महाबळेश्वर फिरून येऊया, ती लोकं पण आज इकडे येत आहेत. त्याच्यामुळे जरासा रोडला ट्रॅफिक आहे का परवा जेव्हा मी आलतो त्यापेक्षाही जास्त. सो थोडंसं आम्हाला डिले पण होऊ शकतो जाण्यामध्ये येण्यामध्ये. टाईम जरा जाईल पण चांगला. स्लो जरासा ब्रेक घेत एक सिंगल ब्रेकमध्ये कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे मी, कारण की मला जास्त वेळ थांबायचं नाही. मे बी परागसोबत किंवा पराग पोंबोला आपण डायरेक्ट पुढं जाऊनच, म्हणजे डायरेक्टच नॉनस्टॉप जाऊया. तर त्याला सी ऑफ करून मी पुढं जाऊन एक छोटासा ब्रेक घेईन, एक चहा वगैरे पिऊन आपण पुढं आपल्या डेस्टिनेशनकडे जायला चालू करूया. कारण की कंटिन्युएशन प्रवास चांगलाच असतो नॉनस्टॉप जर तुम्ही करू शकता तर. बट माझ्याकडनं प्रेफरेबल नाही. मी माझ्या कम्फर्टप्रमाणे जातो. जर मला असं जरी वाटलं की बाबा मी सुस्तवतोय, झोपतोय वगैरे असे काही जर वाटले मला तर मी लगेच ब्रेक घेईन. ते व्हायच्या आधीपर्यंत तर 100% आपण आपल्याच कामावरती लक्ष देऊया. तर मंडळी आता आपण घाट उतरायला चालू केला आहे. आपण आता संडेचा खरोखर मी जसं मगाशी बोललो ट्रॅफिकचा परिणाम इथं दिसायला आहे. कारण की वरचा तो तेवढा सेक्शन आम्हाला क्रॉस करायला जवळजवळ 15 मिनटं लागली आणि ॲट अ सेम स्पीडवरती, म्हणजे हातानंच पायानंच गाडीला ढकलत पुढं आलो. बट आता जरासं घाटामध्ये जरासं जोर लागला आहे, खाली उतरायला लागलं आहे. समोर जी स्विफ्ट दिसते तुम्हाला ती कस्टम स्विफ्ट आहे दिल्लीची.
ती पण इथं IBWसाठी झालेली. मी 1-2दा तिथं इव्हेंटवरती ह्या गाडीला बघितलं आहे, बट चांगला कस्टम केलं आहे. नोड वगैरे, साऊंड नोड वगैरे चांगला आहे या बाईकचा, कारचा. हां, पोरांचा बायकरसाठी क्रेजच वेगळं. खरोखर पंचगणीमध्ये IBWच्या इव्हेंटमुळं बरंचसं असं वेगळं काय काय बघायला मिळालं. माझा फर्स्ट IBW, तो पण रेसिडेंट गोवामध्ये नाही तर बाहेर कुठंतरी. हो हो हो, ये पर्वतों की सुंदरता, प्रकृति की सुंदरता, कायल क्यों है रे मैं इसका. समोर बघतो भेंडे, हे सुंदरता बघायच्या नादात कुठंतरी माझंच कांड होऊन जाईल. भाईचा एक्झॉस्ट नोट भारी वाटतं बरोबर. AWचे सायलेन्सर आहेत. जर DB किलर काढला तर भाई फटाकडे नाही, दिवाळीचा मोठावाला सुतळी बॉम्ब आहे. खरोखर मस्त साऊंड येतो. बट त्यांना आता DB किलर लावून ठेवलेले आहेत त्याचे, सो एवढा नोड ऐकायला येणार नाही. त्यात मी नॉईज कॅन्सलेशन ठेवलं आहे, त्यात तर येतोयच का नाही मला पण अंदाज नाही, बट मजा येते. आता आपण जाताना कुडाळ मार्गे जातो आहे, कारण की जो मेन रोड आहे खाली जायला, मेन हायवेला जायला आपल्या साताऱ्याच्या, तिथं आता मुंबई पुण्याची जनता ठीक असणार आहे. त्याच्यामुळं आम्ही चाललो आहे आता कुडाळ मार्गे बॅक टू कोल्हापूर. ऑन द वे असे बरेच रायडर्स तुम्हाला बघायला मिळते जे की IBWसाठी इथं प्रेझेंट होते. अरे समोर तळ आहे. हां, तुम्हाला हेच सांगायचं होतं मला. जेव्हा आपण IBWसाठी येत होतो, आपण येताना वाई मार्गे आलतो, त्यामुळं आपल्याला तिथं हा समोर सुंदर जो तळा आहे ते बघायला भेटलेलं नव्हतं, कारण की आपण आउटर साईडनं आलतो. हा कुडाळ मार्गेचा रस्ता आहे, ज्यामुळं ते हा गावातनं थोडासा जातो, त्याच्यामुळे तुम्हाला हा सुंदर असा लाईट दिसायला बघायला मिळतो. छोट्या पोरांची म्हणजे मजाच आहे खरोखर मजा आहे. लहान असताना सगळं सुंदर वाटतं आणि चांगलं वाटतं. मोठं झाल्यावर जग आयुष्याचे जे कटू सत्य आहेत त्यांना ग्रहण केल्यावरती खूप अवघड होतात गोष्टी. बट त्यातनं पण वी आर एन्जॉईंग आवर लाईफ विथ ऑल आवर माइट. हे फक्त अशा गोष्टी नाहीत ज्या की असं मनोरंजन, मन बळवण्यासाठी असतात. इट इज अन एस्केप रूट. आयुष्यातल्या त्याच रुटीनपासून हा एक एस्केप आहे जो आम्हाला वेळानुवेळानं घ्यायला लागतो, नाहीतर आयुष्य आम्हाला खाऊन टाकेल सहजासहजी. आता मी तर पाण्याची बॉटल काय ठेवले ते तुम्हाला सांगतो, कारण की मला टाकायसाठी कुठं डस्टबिन मिळालं नाही. तुम्ही विचार करा, फुल ऑन द व्हिडिओमध्ये ही बॉटल इथं काय आहे म्हटलं ठेवली आहे मी, कारण की ह्याच्यात पाणी पण अजून आहे, तो मला टाकायचं नाही कुठं. तुम्हाला माहिती आहे महाबळेश्वरमध्ये 1 लिटर पाणी बाटलीची किंमत काय? जर तुम्ही हॉटेलमध्ये घेताय तर ते विथ GST आणि चार्जेस ह्या गोष्टींवरती लावतात आणि 32 रुपयाला तुम्हाला एक बिस्लरीची बॉटल पडते. ही मी जिथं बाहेर घेतलेली तिथं त्यांनी 20च रुपयेच घेतले. सोडा मॅप्रो गार्डनच्या बाहेर त्यांनी 20च रुपये घेतले माझ्याकडनं. बट हा सांगायचा उद्देश असा की हॉटेल्सवाले वगैरे तुम्हाला ह्या गोष्टी साध्या साध्या पाण्याच्या वगैरे बेसिक नीड्सवरनं तुम्हाला किती लुटतात बघायला पाहिजे. GSTच्या नावावर आहे तर पाण्यावरती GST लावला आहे. बरं किती लावला आहे पाण्यावरती GST? हां 12 रुपये. काय रूम सर्विस पण नाही. आम्ही जाऊन रिसेप्शनवरनं कलेक्ट केलेल्या बॉटलसाठी पण आम्हाला
पर बॉटल 32 रुपये द्यायला लागतात. विषय पैशांचाच आहे इथं, कारण की जी बेसिक गोष्टी आहेत त्यांच्यावरनं पण किती लुटतात. सो फार सो गुड. आपण आता तिकडे तर परत जाईन नाही जाईन हे तर माहीत नाही आपल्याला. परत पंचगणीला IBW झाला तर, परत आम्ही पंचगणीला कधीतरी आलो तर, त्या गोष्टी सोडल्या तर इकडं परत आता लवकर तर येणं होणार नाही असं मला वाटतंय. विदाऊट अ ट्रिप चान्स. हो एवढा क्लोज स्थळ आहे रे, मस्त आहे. मागासवरनं 2-3 फोटो क्लिक करून झाले. का सांगतो तुम्हाला, कारण की मला असं वाटलं की माझा व्हिडिओ मोड ऑन आहे, कारण माझा कॅमेरा मोड ऑन होता. सो बकचोदी इथंच झालेली आहे आणि मी अवघड काम करून ठेवलेलं आहे. मला वाटलं फुल रेकॉर्डिंग होते, मी आपलं मस्तपैकी चिलमध्ये जातो आहे, बट तसं नाही झालं. रेकॉर्डिंग बंद होती, फोनचे फोटोज चालू होते. एक मी 2-3 मला आय थिंक फोटोज काढले असतील मी. तर वेगवेगळे रायडर्स पण त्यांच्या घरी आता परत निघालेत. आपल्या बरोबर मागे एक GTचा कपल आहे, जो की कोल्हापूरचंच राहणारा स्थायिक आहे. ते मी जागी बघतो लहान पोरं एकदम आवर्जून थांबलेत बायकर्स लोकांना बिहेव्स करायसाठी. त्यांना खूप मजा येते या गोष्टीमध्ये. हां ते पण आहे सोडा, कारण की एवढं सगळ्या बाईक्स एका टायमाला ॲट अ सेम डे बघायला मिळणं पण खूप कठीण आहे. आणि आपल्या मागं जो एक GTचा कपल आहे त्यांच्या बाईकवरती एक बेबी पण आहे त्यांच्यासोबत. ते कोल्हापूरचेच राहणार आहे. माझी एक फ्रेंड आहे, तिची त्या मॅडम फ्रेंड आहेत कपलमधल्या, त्यांचा तो बेबी. तिघं चांगलेच म्हणजे राईड फिरण्याचे वगैरे शौकीन आहेत, फिरतात वगैरे खूप चांगलं. ते आता मला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करतात. त्यांना ओव्हरटेक करू दे मला, मी तुम्हाला दाखवतो त्यांना. मी स्लो करतो जराशी गाडी, 1च मिनिट. प्लेन लेन येऊ दे मग स्लो जरा. एवढ्या छोट्या बेबीला घेऊन सोबत राईडवर जाणं खायची गोष्ट नाही, कारण की बाळाची सेफ्टी पण खूप मॅटर करते आपल्या स्वतःच्या सेफ्टीपेक्षा. GT फॅमिली आपल्याबरोबर मागे आहे. मी तुम्हाला मागाशी बोललेलो, कारण मीच स्वतःच काहीतरी काय झालं काय माहीत, कारण मीच लय पुढं आलो तुमच्या. कपल खूप भारी दिसतो त्यांचा. एक छोटा बेबी, नवरा बायको, आणि एक मस्त रॉयल एनफिल्ड GT 650. वन ऑफ द बेस्ट कॅफे रेसर्स. बट फॅमिलीसोबत फिरायसाठी किती कम्फर्टेबल आहे मला आयडिया नाही, कारण की परागच्या इंटरसेप्टरला बघितलं मी, तर इंटरसेप्टर ती बघून मला असं वाटतं की बाबा खूप हे आहे, कंजेस्टेड आहे, जिथं नीट आपल्याला फिरता वगैरे येत नाही. अजून 145 किलोमीटर्स बाकी आहेत आपल्या राईडचे. आपल्याला घरी पोचायला अजून तेवढा वेळ जाणार आहे. जरा आता आपण चिलमध्ये जाऊया. एकदा हायवे लागला की तिथं आपल्याला थांबून चालणार नाही, फक्त एक तो ब्रेक घेणार आहे आपण, तो वेगळा. हा गार वारं जरा लागलं. महाबळेश्वरमध्ये सध्या आता एवढी गरमी वाढल्या काय, आय डोंट नो का कसं काय, कारण की लास्ट नाईटपर्यंत जी अशी म्हणजे बर्फाची कडक थंडी होती ती आता नाहीशी झाली आहे पुरी. परागनं आता पळवायला चालू केलं जोरात. आई त्याच्याकडं जी मशीन आहे ना ती 20-30 स्पीडला चालवायसाठी बनलेली पण नाही. हायवेजवरती ह्या बाईकचा पुरेपूर वापर होतो. इवन माझी युनिकॉर्न पण बघा, माझी युनिकॉर्न पण खूप पॉवरफुल बाईक आहे. फक्त एवढंच की मी तिला जास्त रिमटवत नाही, बिकॉज आय लव्ह माय बाईक, आणि मला तिला अजून बरेच वर्ष वापरण्याची माझी इच्छा आहे. खरोखर जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा ह्या बाईकने मला सगळीकडे नेलं आहे, सगळीकडे फिरवलं आहे, आणि मला अजिबात लाज नाही वाटत की बाबा मी युनिकॉर्न का चालवतो. माझ्याकडे कुठली स्पोर्ट्स बाईक का नाही, किंवा इतर आणि कुठलं तरी माझ्याकडे मोठं व्हेकल जसं की पराकडं GT 650 इंटरसेप्टर 650 आहे, अशा बाईक्स माझ्याकडे का नाही याचं मला अजिबात वाईट वाटत नाही. का, कारण की प्रत्येक गोष्ट जेव्हा तुझी खरी वेळ असते तेव्हाच तुला मिळते. एकतर तू त्याच्यासाठी झटायला लागतं, नाहीतर तुझ्या देवाची कृपा असते, त्याच्यावर ते डिपेंड असतं.
पण मला एक असं वाटतं की ह्या बाईकनं जेवढं मला फिरवलं आहे ह्याच्यानंतरच्या बाईक्स मला त्याच्या अजून जास्त फिरवतील. बट this will be the OG bike for me that took me everywhere that where I wanted to go at all the times. This bike never gave up on me and I didn't give up on this bike. मला ॲक्च्युली सांगतो, मला बऱ्याच जणांनी विचारलं IBWला जाणार आहेस कुठली बाईक नेणार, कुठली बाईक नेणार. माझं सरळ उत्तर होतं युनिकॉर्नच नेणार, बाकी कुठली नाही नेणार. सो असं अजिबात वाटून घ्यायचं नाही की बाबा आपल्याकडं एक छोटी बाईक आहे त्याच्यामुळं आपण हे नाही करू शकत, ते नाही करू शकत. करना चाहो तो कुछ भी हो सकता है, सिर्फ करने की चाह होनी चाहिए, बस, बाकी कुछ नाही. आता आमचा पहिला स्टॉप आम्ही हायवेला आता लागलो आहे, तर आम्ही 40 किलोमीटरपर्यंत स्ट्रेट रनअप घेणार आहे पराग आणि मी. 40 किलोमीटरनंतर आम्ही एक छोटासा टी ब्रेक घेणार एक 15-20 मिनटाचा. देन वी विल स्टार्ट रायडिंग अगेन till 100 kilometers are completed. Last we checked the map, it was 140 kilometers here to Kolhapur, but I think we have crossed something around like 10 kilometers right now, and we are approaching right Kolhapur straight way. आणि सातारा शहर इथनं जवळजवळ मला वाटतं 10 किलोमीटर होतं, कारण की बॅक साईडला मी बघितलेलं ते तेव्हा 20 किलोमीटर काहीतरी समथिंग दाखवलेलं. सातारा सिटीला जायसाठी ह्या साईडला वळायला लागतं, जेणेकरून तुम्ही डायरेक्ट सिटीमध्ये एंटर करता. आपल्याला सिटीत एंटर नाही करायचं आहे, आपल्याला अजून पुढं खूप लांबपर्यंत राईड करायचं आहे. सो कीप रायडिंग ब्रो. रोड चांगले असले की राईड करायला मजा येते, मग काय असं वाटत नाही की बाबा असं का तसं का. रोड्स खराब असले ना जरासं हे होतं, ढळल्यासारखं होतं की बाबा रोड खराब आहे, हा काय माझी पाठ दुखते, माझा हात दुखतो, माझे पाय दुखत आहेत. बट जर रोड चांगले असले, ॲज यू कॅन सी द बायकर्स, दे आर एन्जॉईंग द रोड्स विथ देअर मशीन्स. लाईकवाईज मी, आय एम ऑल्सो एन्जॉईंग माय बाईक with this smooth roads. Some patchwork is needed here but the road is okay for the ride. बाकीच्या लोकांसारखं बाहेर गावागावांमध्ये खड्ड्यातनं जाण्यापेक्षा हा वाला रोड बेस्ट होता जो आता आम्ही आलो. किने नाही, सॉरी, दुसरा मागोर होता, कुडाळ मार्गे आम्ही पाचगणीतनं बाहेर निघालो आणि कुडाळ मार्गेच आम्ही हायवेला पोचलेलो आहे कुडाळच्या गावातनं. सो राईट नाव आम्ही हायवेला पोचून आता जवळजवळ आय थिंक 10 मिनटं झाले असेल, 10 ते 20 मिनटं. आणि आम्ही बराचसा एरिया म्हणजे टाईम म्हणा, किलोमीटर्स म्हणा, कवर केले 10 ते 15 मिनटामध्ये विथ आवर युनिकॉर्न, जी की चांगली गोष्ट आहे. कारण की आम्ही अजून माइंड फ्रेश आहे, सकाळी नाश्ता एकदम ओकेमध्ये झाला आहे, त्याच्यामुळे जेवायला कुठं थांबू त्याचा काय मला अजून अंदाज नाही. भूक तर सध्या लागलेलं नाही. स्टॉप घेईल तिथं पराग बघूया काय म्हणतो. जर तो बोलला की आपण जेवायला थांबायचो तर आपण जेवायला थांबायचं बघूया, नाहीतर आपण स्ट्रेट राईड करत चालत जात राहूया, थांबायला नको अजिबात कुठं. पराग बरोबर माझ्या मागे आहे. ये रास्ते और ये रास्तों की गर्मी, अरे भगवान. खरं सांगतोय, माझा जो रायनॉक्स टॉर्नेडो 4 Pro रायडिंग जॅकेट आहे ह्याचा फुल फ्रंटेज मेशनं बनल्यामुळं, कारण की जेव्हा आम्ही पाचगणीतनं निघत होतो जस्ट हॉटेल वगैरे मॅप्रो आम्ही सोडलेलं, माझं आतनं पुरं जॅकेटच्या आतला पुरा पार्ट स्वेटनं वल्ला झालेला. बट जसं आम्ही राईड करायला चालू केलं, विदिन 15 मिनिट्स एअर पुरा आतनं ट्रॅव्हल करायला चालू झाला, त्याच्यामुळं माझा पुरा आतला इनर लाईन सगळा वाळलेला आहे परत. आणि आतमध्ये अजून पण थोडीफार एअर जाते, त्याच्यामुळं आम्हाला जरासं बरं वाटतंय. My riding jacket is doing all absolutely fine. It is perfectly handling the wind pressure, but the riding jacket's quality is only measured when we get a high impact on ourselves. The riding jacket will protect us from the high impact, but still I don't know what will happen when the accident comes. I hope that day never comes. I'll be safe, sound and freely riding all time without any injuries, accidents and all. That's all I want to do for my life.
while riding. Trying to be safe all the time. आता झालं असं की माझ्या बाईकचं जरासा लगेच हललेलं वाटतं. एका फेलो रायडरनं मला सांगितलं की मी थांबलो जरासं नाही का चेक केलं. तर म्हणजे जसं की तुम्ही बघू शकताय बरोबर 4:45ला 5 मिनटं राहिलेत आणि हा पसारा बघा सर. बट राईड मस्त होती, सेफली पोचलो घरी. अजून मे बी जास्त पण पोचलेलं नाहीत वाटतं घरी, नाहीतर सगळ्यांनी ग्रुपवरती टाकले असते मेसेजेस की बाबा असं असं आहे पोचलो. राईड मस्त होती, नॉनस्टॉप. म्हणजे मला वाटतं तो एक 5 मिनटाचा ब्रेक घेतला चहासाठी, त्याच्यानंतर अजिबात नाही थांबलो, कंटिन्यू चालत आलो. आणि मस्त होती राईड, मस्त झाली. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. IBW तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.